हा सम्राट बोल. फुटपाटणार, तुला माहिती असं म्हणतात की वाईटातून चांगल्या गोष्टी घडतात. हे खरंच म्हणतात. म्हणजे हे बघ, कालची भांग प्यायल्यामुळे हलकं झालेलं माझं डोकं आता झालंय जड आणि जरा पोट पण माझं दुखतंय. पण सम्राट म्हणजे यात चांगलं काय झालंय? चांगलं काय झालं, चांगलं काय झालं अगं? चांगलं हे झालं की माझ्या तब्येतीचं निमित्त घेऊन मी नीरवला कॉन्सर्टला जायला तयार केलंय. ही शपथ काय सांगतेस तू सम्राट? तू खरंच खूप भारी आहेस. म्हणजे आता फायनली नीरव आणि मनवा जाणार आहेत अर्जित सिंगच्या कॉन्सर्टला. ही शपथ भारी. नो वे, अर्जित सिंगचा कॉन्सर्ट आणि तुम्ही आम्हाला न विचारताच जाताय? परी अगं सम्राटला 2च पासेस मिळालेत. मग तू ते थांब, त्या सम्राटला ना येऊच दे समोर, नाहीतर असं फॅनला उलट टांगून बटन ऑन करून असं गरगरगर फिरवलं ना आणि खालून अशी मिरचीची धुरी नाकात सोडणार गुदमरून. परी 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 एक मिनिट एवढं हायपर व्हायला काय झालं? त्याने कॉन्सर्टचे पासेस दिले नाहीत फक्त. तुझा काय जाहीर अपमान वगैरे केला नाही एवढं चिडायला? हा अपमानच आहे. तुला नाही कळणार ग. ज्याला स्वाभिमान असतो ना त्याला कळतो अपमान काय येते. म्हणजे तुला काय म्हणायचं, मी स्वाभिमानी नाहीये? हा, असतीस ना तर सम्राटची बाजू घेतली नसतीस. मग काय तुझी बाजू घ्यायला हवी होती? तवण बघ आरशात, या जन्मात कधी तुला जमणार आहे का माझी बाजू घ्यायला, सत्याची बाजू घ्यायला? बाजू घ्यायला ना माणूस पण तसा असावा लागतो, असं मठ्ठा तू सांगणार का आता कसा माणूस तुझी आहे? बाजू घ्यायची आणि तोंडावर काढायचं. काय करणार? प्लीज यार नका ना भांडू तुम्ही. तुला म्हणणं सोपं आहे, नका ना भांडू. तू जाणार आहे सम्राट बरोबर मस्तपैकी कॉन्सर्टला. नाही परी, मी नाही जाते कॉन्सर्टला. काय मनवा, काय म्हणालीस तू आता? काय म्हणालीस? मी नाही जाते कॉन्सर्टला. का म्हणजे का असं? अगं मला एक काम आलं. ओ एक मनवा, उगाच काहीतरी बोल नको. अर्जित सिंग पेक्षा महत्वाचं कुठलंच काम नाही असू शकत. हो तेच ना, पण आता ती म्हणते तर जरा गप्प बसशील का? परीला जायला पाहिजे म्हणून तू उगाच तुझा चान्स नको वाया घालवू. नाही अगं तसं काही नाहीये. मला खरंच एक महत्वाचं काम आलंय. उद्या सकाळपर्यंत मला एका बुकचा रिव्ह्यू लिहून द्यायचा आहे, सो मला नाही जमणार जायला. येस, ग्रेट. म्हणजे आता मी जाणार आहे अर्जित सिंगच्या कॉन्सर्टला. असे तो माझा खूप मोठा क्रश आहे. अर्जित माय डार्लिंग, आय एम कमिंग. मतलबी एक हो जा जरा मतलबी, दुनिया की सुनता है परी मतलबी. ऐक जरा, मी जाणार आहे कॉन्सर्टला, कळलं? कारण माझं आणि मनवाचं अर्जितच्या गाण्यावर आधी सुद्धा डिस्कशन झालंय. डिस्कशन झालंय ना फक्त? तिने विचारलं तर नव्हतं तुला? परी मी विचारलं होतं तिला. सी, तिने मला विचारलं होतं आधी, पण मी नाही म्हणाले. का? कारण सम्राटने आधी मनवाला विचारलं होतं म्हणून. पण कपल नीरव आणि मनवात म्हणजे त्यांनीच एकत्र जायला पाहिजे कॉन्सर्टला. तेच ना, मला कळत नाही मनवासाठी रिव्ह्यू वगैरे लिहिणं एवढं महत्वाचं काय आहे? तिलाच माहित काय येते. पण तिच्या कामामुळे ना आयती संधी जाणार आहे हातची. बघ ना, त्या रिव्ह्यू मुळे ना आपला व्ह्यू क्लिअर होता राहणार आहे. सम्राट नाही यार, काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. पण काय करायचं, काय करू शकतो आपण? आयडिया 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 आयडिया. काय काय काय? हे बघ, सर मनवाचा रिव्ह्यू आपणच तिला लिहून दिला तर? आपण म्हणजे तू ग. हे बघ, तसंही तू पेपर मध्ये लिहितेस की आर्टिकल, हा तर आज बुकचा रिव्ह्यू लिहून टाक ना. हा आयडिया तशी वाईट नाहीये. म्हणजे अगदीच बुक रिव्ह्यू नाही, पण रिव्ह्यू पॉइंट्स तर काढूच शकते मी. हा ना, मग काय या की करायला. हा म्हणजे आधी पुस्तक वाच. कबड्डी 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 काय कबड्डी. काय म्हणते? हाय ए हाय का, हाय कशी आहे? रंग गेला का? हाँ रंग तो चला गया पर बहुत धोना पड़ा. मग रंग लावणाऱ्याने जोरच इतका
हा सॉरी ते काल जरा झालीच की मिस्टेक. हाँ नहीं 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 इट्स ओके. हमें तो उल्टा अच्छा लगा. हमार मतबल ये बहुत शांति से रंग लगा रहे थे ना, तो हमें लगा दरवाजा खुल गया. हा असं काही नाही हा. असं काही नाहीये ते. हाँ हाँ ठीक है. होली को नहीं खुला तो दिवाली तक तो खुल ही जाएगा. क्या खुल जाएगा? काय म्हणाली? कसला दरवाजा? मला काय माहित. मला नाही माहित. मला माहिती आहे. मला कसं माहित असं माहिती आहे का मला. हो सम्राट कळलं मला. एक वाक्य किती वेळा बोलणार आहेस आणि किती मोठ्याने बोलणार आहेस. कालचा इफेक्ट गेलेला नाहीये हो ना. वाटलंच मला. आपण कुठल्या विषयावर बोलतोय मला सांग. नीरव मनवा त्यांचं काय करायचं ते ठरवायला हवं आधी. ठरवायचं काय आपलं ठरलंय की. हे बघ तू जा आणि तू मनवाला कन्व्हिन्स कर. मी जातो आणि त्या सायलीला कॉन्सर्टला जाण्यापासून अडवतो. चक्र्याचा फोन टीव्ही वाणी एकदम जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा आहे. आज या फोनचं उद्घाटन करूनच टाकूया. हॅलो सायली बनकर का बोलते. मी समीर प्रधान बोलतोय. मला जरा तुमच्याकडून हवी होती माहिती हेल्थ प्रोडक्ट्सची. हाय हॅलो सर. बोला ना बोला. तुम्हाला ऑफिसमधून मिळाला का माझा नंबर? हो ऑफिसातूनच मिळालाय. ऑफिसमधूनच मिळालाय तुमचा नंबर. तर तुम्ही मला ताबडतोब संध्याकाळी भेटा. संध्याकाळी? सर ते आज संध्याकाळी उद्या भेटलं तर चालणार आहे का? नाही उद्या नाही चालणार. उद्या मी चाललोय महिन्याभरासाठी बाहेर मुंबईच्या. आज संध्याकाळीच भेटा. पण सर ते ऍक्च्युली पण मी काय नाही हा. पण काय तुमच्या ऑफिसवाले तर सांगतात की तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे त्या जागी आम्ही तुम्हाला माहिती देऊ म्हणून. हो सर करेक्ट आहे. तुम्ही कशाला नाही म्हणताय हा? मी कुठे नाही म्हणाले सर. गुड नाही म्हणाला नाहीत. गुड. तर आजच्या आज संध्याकाळी मला भेटा. पत्ता मेसेज करतो तुम्हाला. बाय. कॉन्सर्ट कॅन्सल करावा लागतोय बहुतेक. पण कशाला? एवढ्यासाठी तू कॉन्सर्टला जाणं कशाला कॅन्सल करतेस मनवा? एवढ्यासाठी काय रेणुका, मला बुक रिव्ह्यू लिहायचाय. मूवी बघून त्याचा प्लॉट नाही. एक मिनिट तू थांब. तू ना इतकं पॅनिक नको होस. तू एक काम कर. तुला ज्या पुस्तकावर रिव्ह्यू लिहायचा ना ते पुस्तक तू मला दे. आणि मग मी कशावर रिव्ह्यू लिहू? कशावर म्हणजे? त्या पुस्तकावर. रेणुका अगं पुस्तक जर तुला दिलं तर ते वाचून त्याच्यावर रिव्ह्यू कसा लिहू मी? अगं पुस्तक वाचून रिव्ह्यू लिहायची गरजच नाहीये. काय पुस्तक न वाचता रिव्ह्यू लिहू? रेणुका अगं काय बोलतेस तू? कसं शक्य आहे हे? सहज शक्य आहे. हे बघा आता आपण टॉस करूया. छापा आला तर मनवा आणि काटा आला तर सायली. अरे पण गरज काय आहे? सायली जास्त एलिजिबल आहे. विषय संपला. एक मिनिट. मनवाला पण तो तितकाच आवडतो आणि जास्तच आवडतो. एक मिनिट. कुणी आम्हाला विचारणार आहे का आधी?